हाय, नमस्कार ताई दादांना. तर शेतकरी जोडी, आमच्या शेतकरी जोडीकडून सर्वांना शुभ सकाळ. तर हो का, आता आम्ही कारल्याची लागण चालू केली, लागवड. आता बी लावायचं काम चालू आहे बरं का आमचं. तर हो का, ती बी लावतात आहे, बघ कसं लावतात. तर सध्या तर काम चालू आहे, पण म्हणलं टाकावं एक अपडेट, माहिती तरी असावं शेतकरी जोडी काय करते आज. काय करायचं आता, पावसाच्या तोंडाला कारला लावलं म्हणजे थोडंसं मित्रांनो आपला आठवडा बाजार कसा तरी भागल. आणि आता एक जर आपल्याला शिमला मिरचीने थोडंसं नाराज केलंय. नाराज तर म्हणता येणार नाही, कारण शिमला मिरची उपटली तरी मित्रांनो शिमला मिरचीने पैसे दिले ते आपल्याला. ज्या टाईमला आपण शिमला मिरची उपटली त्या टाईमला मित्रांनो जी खराब मिरची होती की लहान लहान, त्या मिरचीसोबत मित्रांनो पैसे झाले ते. आता नैसर्गिक शक्ती तुम्हाला तर माहिती आहे, कारण निसर्गापुढं कुणाचं काही चालत नाही. हा निसर्गाने काय झालं, निसर्गापुढं कोणाचं काय चालत नाही. आणि तिथं काय आपण काहीच करू शकत नाही. एखादं रोगराई आली काय आलं तर आपण तिथं ठामपणे उभा राहू शकतो, त्याच्यावर अडचणीला मात करू शकतो अडचणीवरती. पण निसर्गापुढं काहीच चालत नाही. त्याच्यामुळे तिथं आपलं हात जोडलं आणि शिमला मिरची उपटून काढली. आणि आता कारल्याची लागवड चालू केली बघा. तर मित्रांनो तो काही कारल्याच बिया तुम्हाला दिसतंय नाही कोण असतं हो का, खाली पडलं एक बी, खूप महत्वाचं आहे मित्रांनो. तर हे मित्रांनो आमनश्री जातीचं कारले बघा, आमनश्री. कारण काय झालं, आपण दोघा तिघांना विचारलं, जे आमचे तर कारल्यामध्ये खरं सक्सेसफुल आहेत. आपण कसं शिमला मिरचीमध्ये सक्सेस आहे, तसं मित्रांनो काही का पिकांमध्ये प्रत्येकजण ज्या त्या क्षेत्रात हुशार असतो आहे का नाही. तर आमच्यातलं काय झालं, 2-3 शेतकरी असं कारल्यामध्ये लय तुफान खतरनाक आहेत बघा. त्यांना विचारलं आयला कोणतं कार लावू, तर ते म्हणले एक दादा काय कर की शिमला मिरची नाही शिमला ध्यान येते बघा, तर तो आमनश्री जातीचं कार लाव, जेणेकरून ते भरपूर दिवस चालेल. आणि आपल्याला विषय काय झाला, ह्याच्यामध्ये आपलं पिरू आहे मित्रांनो, पिरू तर पकडा आलेला आहे. पण 4-6 महिने मित्रांनो काही ना काही चाललं पाहिजे, आठवडा तर भागला पाहिजे आपला आहे का नाही. तर कसं ना कसं काय 4 पैसे आलं पाहिजे, तर हे हिशोबाने आपण हे कार लावलं. आणि महत्त्वाचं म्हणजे मी कुणाला विचारलं माहिती आहे का, जे आपलं शिमला मिरची घेत होती का व्यापारी, जाग्या येऊन बांधा पैसे द्यायचे, त्यांना विचारलं तुम्हाला कुठलं चालतंय, तर ती म्हणली ते आपल्याला आमनश्री चालतं. म्हणजे जेणेकरून आपल्याला बाजारावर जायची गरज पडली नाही पाहिजे, जाग्यावरती आपला माल गेला पाहिजे. हे आपलं तात्या डोक्यात धोरण पहिल्यापासून. मग आता हो का 18 बेड आहे तर साधारण 1200 बी लागल कमी जास्ती. हा 19 बेड आहे तर 1150 ते 1200 बी लागेल हिशोबाने, माझ्या हिशोबाने. तर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर लई नाही तर 700-800 किलो माल आरामशीर निघेल ह्याच्यामध्ये. म्हणजे एक अंदाज बांधलाय आपण. नाहीतर माणसं म्हणतात बघा अजून कुठं काय नाही तो ह्यांचं गणित अवजार. पण मित्रांनो गणित बघ केलं पाहिजे बघा. निगेटिव्ह विचार अजिबात करायचा नाही, नेहमी पॉझिटिव्हली राहायचं की ते होणारच. ते होऊ नाही होती पुढं, पण होणार म्हणजे होणार, हे आपण करायचं ते करणारच. ही पहिल्यापासून तात्याचा शब्दच आहे. तर आपला विषय असा की मी कुठलीच गोष्ट मित्रांनो केली आणि मगच बघितलंय, अनुभव स्वतः घेतलेला आहे. मग आता विषय असा आला की 700-800 किलो कारण निघलं, रोजचं 100 किलो जाऊ द्या, 40 रुपये मार्केट गावच्या रोजचं 3000 रुपये आलं, दोघाला 1,500 पगार पडली. हां, वरचं 500-500 दोघाचं औषध आला, 1000 रुपये आलं, बाद झालं, समाधान आहे. फक्त निसर्गाने थोडी साथ द्यावी, निसर्गापुढं कोणाचं काय चालत नाही. तर का मित्रांनो आमनश्री जातीचं कारले काही असं बिया नाही. आणि का तुम्हाला काय सांगायचं, मी काय केलं सुरुवातीला, कारल्याचं बी आणलं एका फडक्यामध्ये बांधून ठेवलं. आणि म्हणजे एका मित्राने सांगितलं बरं का, जरी कोणाला लावायचं असलं तर उगवण क्षमता फास्ट होती. तर काय करायचं, कारल्याचं बी आणायचं, बागायदाराचं फडकं घ्यायचं, त्याच्यामध्ये बी बांधायचं, अर्धा जग पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये बी टाकायचं रात्री संध्याकाळी, आणि ती बियावरती दगड मांडायचा. आणि दगड मांडून काय होतं की त्याच्यावरती रात्रभर ते पाण्यामुळे ते फुगतं बी, म्हणजे उगवायला. कारण कारल्याचं बी इतकं निवार असतं ना मित्रांनो, म्हणजे हा अनुभव आहे बरं का, अनुभव आहे. म्हणजे मित्रांनी सांगितलेला अनुभव आहे माझ्या. मग हे बी काय होतं, इतकं कडक असतं, हार्ड बी असतं बघा, मग ते लूज पडतं आणि उगवायला मित्रांनो फास्ट उगवण क्षमता होते. असं काहीतरी मित्रांचं म्हणणं आलं, चला देऊ टाकून जाऊ द्या. मग आमनश्री जातीचं कारलं आणलं. आणि विशेष म्हणजे लावताना त्यांनी सांगितलं, म्हणजे माझ्या पैसे आले म्हणून तुम्हाला सांगतोय. तर हे बिया नाही का नाही, आता हे बिया तर ह्याचं नाकाड कटोय, वर आहे नाकाड का, ही नाकाड दिसते का तुम्हाला, शेंटा, कासवाचा शेंटा म्हणा थोडक्यात. आणि का इकडे बी आहे शेंटा, इकडेच थोडं सपाट या, शेंटा कुठं मोठा इकडे आहे का. हां, तर ही शेंटा जी आहे ना मित्रांनो, हा खाली खूप टोबायचा, नेहमी टोपताना हा खाली टोबायचा.
म्हणजे माझ्या पुत्र आले मी तुम्हाला सांगतोय. तर हा टॉप व्हायचा नेहमी मित्रांनो. तर 100% मित्रांनो सक्सेस होणार कारलं असं त्यांचं म्हणणं आहे. कारण आपण सुद्धा गॅरंटी देऊन शिमला मिरची कशी आणून जावतो तसं ते बी आणणारं पट्टे येतं. मग मी तेच सांगितलं तुम्हाला. तर आता हिला म्हणलं चालेल छोटासा ब्लॉग बनवू आपण. आता हात दुखायला लागला सर मोबाईल धरून असू दे. आता बी लावायचे एकदम छान असं मित्रांनो आपल्या रानाची का मेहनत झालेली आहे खूप छान अशी. हो का तुम्हाला तर दिसतंय सगळं टकाटक रान केलेलं. कुठे गवताची काडी बी ठेवली नाही आपण ह्याच्यामध्ये. हां धंदा करायचा तर निर्माळ करायचा ना. तिकडं ते ह्याच्यात गेलं मसनात गेलं बघा. हां धंदा करता निर्माळ करा तुम्ही. झाडं बघा की चक्का दिसली पेरूची. हां नादच करा ना शेतकरी. हार मानली का नाही. खूप डोक्याला टेन्शन आलं होतं मित्रांनो. आणि तुम्हाला तर म्हणलं खूप ट्रेसमध्ये गेलो शेतकरी जोडी आम्ही. टोबेनीला करायचं काय कारण सगळं येणं पण पाहिलं मित्रांनो. काही चालत नाही काहीच चालत नाही. सगळं हातपाय असं थंड पडते. हातपायच्या नाड्या थंड पडल्या होत्या. पण आज तुमसारखे मित्र अजून कृषी मित्र आमचं बापू निमगावचं त्यांनी आपल्याला मदत केली थोडीशी. चला जाऊ दे. त्यांनी बेसर डोस दिला. एका मित्राला म्हणलं असं असं आईला थोडी अडचण आली तर जाऊ दे म्हणलं. पण हार मानायचं ना. कष्टाला कुठंतरी मित्रांनो आपलं कष्ट प्रामाणिक असलं का नाही यश बी कुठनं बी मिळतं. दाना 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 लई विचार करायचा नाही त्या गोष्टीचा. हां पण तसं मित्रांनो शेतकरी जोडी बी खतरनाक भेटली आपल्याला. नादच करायचं नाही. कुठं बी चल जिकडं गाडी जाईल तिकडं चाक. हां म्हणजे कसं की दोन्ही चाक समान असली का नाही कुठलीच अडचण येत नाही. आता मी ही निर्णय घेतला हिने मला अडवं लावलं का नाही. मला एक सांगायचं ताईंना एखादा चांगला निर्णय असेल तर 100% त्याला सहमत व्हायचं. 100% म्हणजे 1,01,000% सहमती द्यायची. बाबा करताय तुम्ही करा. पण विषय असा ठेवायचा की चांगल्या कामाला म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी द्यायची. असा गडी तर उधाळला पाहिजे की त्याला नेहमी वाटलं पाहिजे की आयला आमचं कारभार करतंय म्हणल्यावर आता ह्यांना थोडी सपोर्ट दिला पाहिजे. हे ताईंनी पहिले लक्षात घेतलं पाहिजे कामात. आणि दादानी सुद्धा अशी एनर्जी आणली पाहिजे. नाहीतर बळच उगं ढकलले टाट उगं ह्यांनी ढकलायचं बळच उगं ते काय म्हणतात की त्या मड्या कोण रड काय असतं की पंक्चर झालेल्या गाडीसाठी नाही उगं ढकलायचं बळच उगं चालायचं. चल बाबा असं बळच नाही चालायचं. हां का असेल ते थाट मानेन मित्रांनो. कितीही काय होऊ द्या जिजायचं नाही. काय खचायचं नाही जिजायचं. असं जिजायचं की त्याचा हिराच बनायचं. हां असं दे मित्रांनो. आपलं ही नवीन प्रयोग चालू राहते शेतीमध्ये असंच थोडं. आता आपलं शाळेगावला सुद्धा मित्रांनो खूप छान डाळिंब आलं आहे पेरू आहे. असंच मोठी पिकं येते. आणि अजून तुम्हाला 1 महिन्यानंतर बघायला भेटणार आहे. हां अजून मोठा शिमला मिरचा प्लॉट आपण करणार आहे मित्रांनो. एक मोठा आली संधी एक वापर आली आपल्या मित्राला आपण करून टाकू मित्रांनो. आणि तसंच आपल्याला भरदस्त असं मित्र प्रेम भेटलेलं आहे. तिथं तुम्हाला 100% बघायला भेटेल की काही शेतकरी जोडणी केलं आहे नेमकं. हां तर हिला म्हणून चल एक छोटासा ब्लॉग काढू. आमसरी जातीचं मित्रांनो हे कारलं या. आणि तुला काय बोलायचं का अजून. नाही आता हात दुखायला लागले मोबाईल धरायला. आणि काय आता आपले 2-3 लाईनी का राहिले लावायच्या मस्तपैकी मस्तपैकी नाश्ता बिष्टा चहा बी प्यायचा. चहा तर पिऊन झालाय सकाळी. काहीतरी जेवण करू छानपैकी आणि पुढच्या कामाला लागू. आणि लय उन्हाचं मित्रांनो त्रास घेऊ नका. माझं ट्रेस सगळा कमी झाला आहे. दान 2-3 दिवसात शिमला मिरची उपटून काढली. बेड सोडलं मल्चिंग टाकली खत भरलं. असं मित्रांनो आज तुम्हाला दावा मोकळा झालो की आज बाबा आपण हे केलंय. दुसऱ्याचं दावायचं नाही का असं की स्वतःच. चला आता थांबतो. इथं लई बोलणं झालं माझं. काराला ऊन होतंय. ऊन तर पोळायला लागलो का चपकायला लागलंय. घेतो कारल्याचं बिल लावून आणि इथंच थांबतो आता. होय सगळ्यांची रजा घेतो. काय चुकलं असेल शेतकरी जोडीकडून तर माफी असावी. आणि असाच सगळ्यांचा सपोर्ट राहू दे शेतकरी जोडीला. कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. एखादी लाईक करत जा म्हणजे पुढच्या व्हिडिओला आम्हाला सुद्धा वाटतं की याला बरंच शेतकऱ्यांना आवडतोय आपला व्हिडिओ. चालते असू द्या मग बाय.